मला एक सांगायचं, प्रत्येक पक्ष काय म्हणतो की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही. पवार साहेबांच्या भीष्म पितामह आहेत राजकारणातले, मंडल यात्रा काढली. पवार साहेब त्या मंडल यात्रेमध्ये आमची धनगर वाघीण सक्षना सलगर फक्त म्हणली की ओबीसीला धक्का लागू देऊ नका. तिचा राजीनामा काय घेतला बरं तुम्ही? ही तुमची लोकशाही पक्षाची. आणि तुमचा रोहित पवार तिथं ट्विट करतोय, जरांगेचं काळजी करतोय. हे असलं आम्हाला बुरखा पांघरलेलं समाजसेवा आणि बुरखा पांघरलेलं ओबीसीचं प्रेम नकोय. आणि मला या सगळ्या पक्षांना आता इथं म्हणायचंय, तुम्हाला आमचा प्रूफ आहे ना, मग भाजप म्हणता आमचा डीएनए, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, या सगळ्यांनी ना आता आपल्या सगळ्या तुमच्या संमतीने मी त्यांना एक आपण आता इथे ठराव करू की आता तुम्हाला आमचं कळवळ आहे ना, तुम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना कुणब्याला ओबीसीच्या जिथं सीट रिझर्व असेल तिथं कुणब्यांना फक्त तिकीट देऊ नका आणि जाहीर करून टाका, चला आम्ही तुमचे झेंडे घेतो. काय येडा बनवताय? त्यामुळं लढाई सुरू झालेली आहे. आज रणशिंग इथं फुंकलेलं आहे आणि असं समजू नका फक्त इथं भाषणबाजी आपण करतोय किंवा कोर्टामध्ये पण लढवून आपल्याला जिंकायला आपण खंबीर आहे. 56,000 जागा आपण परत आणल्या, त्यातल्या 34,000 जागा कमी केल्या होत्या. त्या सुप्रीम कोर्टामध्ये भुजबळ साहेबांच्या, समीर भाऊंच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 तास शब्द ठोकून होतो आणि त्या जागा आपण परत आणल्यात. आणि हा पण काही जिरा काय मोठा नाही.